आज घरातनं भाजीला काहीच नाही. मग आता काय भाजी करू? चला मी तुम्हाला किचनमध्ये घेऊन जाते आणि नवीन प्रकारची भाजी करून दाखवते. खरंच भाजीला काहीच नव्हतं, फक्त हे मटार काढून होते. भरपूर मटार होते घरी, परंतु इतके मटार तर काही मला लागणार नाही. पण ह्या मटारपासून तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीच्या भाजी केल्या असेल, पण आज मी तुम्हाला अतिशय नवीन भाजी करून दाखवणार आहे. इथे आपल्याला 1 वाटी मटार घ्यायचे आहे, त्यामध्ये हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि थोडंसं अद्रक घ्यायचं, म्हणजे आलं घ्यायचं आणि त्याला आपल्याला बारीक करायचं आहे. बारीक वाटण झाल्यानंतर त्यामध्येच आपल्याला 2 ते 2.5 चमचे आपल्याला बेसन घ्यायचं आहे. बेसन टाकल्यानंतर आपल्याला परत छान फिरवून घ्यायचं आहे. आता त्याची बघा किती सुंदर पेस्ट झाली आहे आणि ही पेस्ट आपल्याला एका बाउलमध्ये काढून टाकायचं आहे. आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, कोथिंबीर थोडा जास्तच टाकायचा आपल्याला. परत त्यामध्ये आपल्याला हळद टाकायची, तिखट टाकायचं आणि सगळं साहित्य आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. प्लेटला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि प्लेटमध्ये आपल्याला पूर्ण थापून घ्यायचं आहे. सर्व थापून झाल्यानंतर वरून आपल्याला तीळ लावायची आहे. तीळ टाकल्यामुळे अतिशय सुंदर आणि खुसखुशीत अशी ही वडी होते. आणि पाणी गरम करायला ठेवायचं कढईमध्ये आणि त्यावर हे प्लेट ठेवायची, वरून झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटांमध्ये आपल्याला वाफवून घ्यायची आहे. आता मसाल्यासाठी इथे मी कांदा चिरून घेत आहे. 1 कांदा मोठा चिरून घ्यायचा आपल्याला. 10 मिनिटं झाल्यानंतर बघायचं, चेक करून बघायचं, मस्त आपली छान शिजलेली आहे आणि आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर त्याच्या आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या. बघा अतिशय सुंदर आणि छान अशा वड्या निघालेल्या आहे आणि वास इतका सुंदर आणि खूपच सुंदर वास येतो त्याचा, कारण त्याच्यामध्ये आपण बाकीचे सुद्धा जिन्नस टाकलेले आहे. आता तेल गरम करायला ठेवायचं आणि त्या तेलामध्ये आपल्याला ही वडी टाकायची आहे. वडी आपल्याला दोन्ही साईडनी छान होऊ द्यायची आहे. थोडा रंग चेंज झाला की मग काय करायचं, त्या वड्या आपल्याला काढून घ्यायच्या. आणि तुम्हाला जर अशाच जर खायच्या असेल तर तुम्ही परत त्या वड्या नाही का कडक करून काढू शकता, परत तळायच्या. आता मिक्सरच्या पॉटमध्ये 2 टमाटर घेतलेले आहे, त्यामध्ये कोथिंबीर टाकायचं आपल्याला आणि लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि याचंच आपल्याला फक्त वाटण करून घ्यायचं. आता टमाटर आपला छान बारीक झालेला आहे. कढईमध्ये परत तेल घ्यायचं आपल्याला. तेलामध्ये कलमी फूल आणि 1 तेजपान टाकायचं. त्यामध्येच आपल्याला कांदे टाकायचे आहे आणि कांदे आपल्याला तेलावर चांगलं परतून घ्यायचे आहे. कांदा छान परतून झाल्यानंतर टमाटरची पेस्ट टाकायची आहे आणि तेलावर आपल्याला चांगलं होऊ द्यायचं आहे, तेल सुटेपर्यंत. नंतर मसाला टाकायचा, जिरे पावडर टाकायचं, तिखट टाकायचं, कोल्हापुरी मसाला आणि हळद टाकायची किंवा आपला साधं तिखट टाकलं तरी चालेल. आणि सगळं जिन्नस आपल्याला तेलावर चांगलं झालं की त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे जेणेकरून खालून मसाले जळणार नाही. आणि परत त्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार तुम्ही त्यामध्ये पाणी टाकू शकता आणि पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि त्यामध्येच आपल्याला थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता ह्या वड्या तुम्ही नुसत्यासुद्धा खाऊ शकता, नाश्त्यालासुद्धा अशा, परंतु आपल्याला भाजी करायची आहे. आणि ह्याच वड्या काय करायच्या, आपल्याला उकळलेल्या फोडणीच्या पाण्यामध्ये आपल्याला सोडायच्या आहे. सर्व वड्या आपल्याला त्यामध्ये टाकून द्यायच्या आहे. जर तुम्हाला नुसत्या खायच्या असेल तर थोड्या बाजूलासुद्धा काढू शकता. मस्त आपली छान उकळी येऊ द्यायची आणि ही भाजी खूप छान लागते खायला. तुम्ही नक्की एक वेळा करून बघा. आता मटारचे सीझन आहे. मटारच्या सीझनमध्ये आपण वेगवेगळे पदार्थ बरेच मी दाखवलेले आहे. त्याचपैकी ही एक आज तुम्हाला वडी करून दाखवली आहे आणि ही वडी आता
मी तर आता जेवायला बसत आहे. त्याच्यासोबत भाकर केली आहे. तुम्ही पोळीसोबत खाऊ शकता, भातासोबतसुद्धा खाऊ शकता. खूप छान लागते. नक्की करून बघा या पद्धतीने एक वेळा भाजी. आणि मी तर जेवायला बसली आहे, तुम्ही पण बसा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मस्त खा, आनंदी